माय माऊली नमस्कार. विविध मानसंत महिमा ग्रंथमधून आपण महिमा जाणून घेत आहोत. त्यातील एक संत श्री संत निळोबा महिमा भाग 5 कथासार अभिवाचन करत आहे. बघूया आपण आज कृष्णचरित्र. कृष्णाच्या बाळक्रीडेनंतर निळोबांच्या एकूण अभंगगाथेचा सर्वात अधिक भाग व्यापला तो कृष्णचरित्र यानं. त्यांच्या बालक्रीडेच्या भंगात जसा उपक्रम नाही तसा या कृष्णचरित्रपर अभंगात उपक्रम नाही. वसुदेव देवची ये उदरी कृष्ण जन्मले मथुरे भितरी अशी सुरुवात करून त्यांनी 137 अभंगात हे कृष्णचरित्र गायलं. मराठीत इतक्या प्रासादिक ओघवती चित्तवेदिक शैलीत सांगितलेले कृष्णचरित्र फार थोडेच असतील. समस्त कृष्णचरित्र अत्यंत ओघवत्या गतिशील भाषेत वर्णन केलं, कुठेही पाळणार नाही. अलंकाराच्या किंचितही सोस नाही. आध्यात्मिक रूपक साधनाचा मोह नाही. सरळ साध्या सोप्या भाषेत सांगितलेले कृष्णचरित्र वाचकांची कृष्णचरित्र कथा एक तहान भाग होते. ती रसपरिपोषाचा अभिनिवेश नाही, कल्पनांचा साज नाही, पांडित्य नाही की शब्दांची आतकबाजी नाही. सरळ भाऊक मनानं सांगितलेली ही कृष्णचरित्र कथा कृष्णाच्या लीला अवर्णन करून त्यांचं परमार्थ स्वरूप वाचकाच्या मनावर ठसविण्यासाठी, त्यांना भक्ती प्रवृत्त करण्यासाठी त्यांना पेलवेल अशा भाषेत निळोबांनी कृष्णचरित्र गायलं. भगवान कृष्ण हा परमार्थाचा अवतार. मूलतः तो निर्गुण निराकार असून भक्तांसाठी सगुण साकार होऊन अवतारला. ही श्रद्धा गोपगोपींच्या तोंडून व्यक्त झालेली होय. कृष्ण आत्मीय सुखानंदा पराजी आनंद कंदा नित्य अचिंत्य अभेदा देवत्रया तू वंद्या. हे गोपींचे उद्गार हेच दर्शवितात. परमात्मा तू परात पर आम्हालागी रूप साकार. आवडी हिची जी धरिले एरवी वेदांची संमता उरवीसी रूप निर्धारे. अशा प्रकारे या गोपी भक्ती प्रेमातून परमोच्च सुखाचा आनंद कृष्णाच्या सहवासात उपभोगताना निळोबा दाखवतात. तेव्हा कृष्णचरित्रामागील त्यांचा पारमार्थिक हेतूच व्यक्त होताना दिसतो. गोवर्धन पर्वत उचलताना कृष्णानं गोकुळवासींचे गोपींचे गायींचे प्राण वाचवले. इंद्र चांगलाच वरमला आणि कृष्णापुढे येऊन स्तुती करू लागला. काय स्तुती करू लागला? इंद्र म्हणे देवदेवा न कळती आमात्माची आमावा, कळा सूत्री विश्वला गवा, करी सिगडा मोडी स्वर्गाच्या, निर्मिला तुआ चतुरानन, आपुली हे माती ठेवणी स्थान, आपुले नाती ठेवणी स्थान, तुझे सत्ता मही गमन पंचमाभूते वाढिली, तू या आदिताई आदि विश्वी विश्वात्मा तू त्रिशुद्धी, तुझ वाचून या म्हण बुद्धी कैसे बोधव्य मंतव्य. अशा प्रकारे कृष्णलीलातून त्याचं परमात्मा स्वरूप व्यक्त करण्याकडेच निळोबांच्या कवित्व शक्तीचा ओढा दिसून येतो. कंसाचा वध करून उग्रसेनाला गादीवर बसवले. येथेच कृष्णचरित्र आटोपले घेतले होते. निळोबांना आपल्या कवित्वाच्या मर्यादा माहीत होत्या. केवळ आवड म्हणून ते कृष्णचरित्र लिहिले. चतुर विदग्न लोकांना मुग्न करणारी वाणी आपल्याजवळ नाही, असे त्यांनी शेवटच्या भंगात बोलून दाखवले. तात्पर्य अत्यंत साध्या सरळ प्रासादिक भाषेत निळोबांनी कृष्णचरित्र रचिले. कृष्णाच्या सर्व लीला, त्यांची दैविक कृत्ये, त्यांचे अवतारत्व, त्यांचे मूळ परमात्मा स्वरूप सोप्या भाषेत सर्वजणांना सामान्यांना समजावून सांगावे, हाच त्यामागील हेतू दिसून येतो. आता बघूया गवळणी. ज्ञानदेव नामदेवापासून गवळणी विरहिणी हा काव्य प्रकार मराठी संतांच्या कवित्व स्फूर्तीला सतत प्रेरणा देत आला. तुम्ही गवळणी खूप ऐकलेत, विरहिणी पण ऐकले असतील. तुकोबाने शिष्य निळोबापर्यंत सर्व संतांनी तो मोठ्या आवडीने हाताळला. कृष्ण भक्तीचा उत्कट अनुभव या गवळणी विरहिणातून अनुभवता येतो. म्हणून मराठी संतांनी कृष्णाची गवळनिष्ठे विरहिणीचे गुणनाते जोडून भक्तीतील हा मधुर अनुभव अनुभवण्याचा प्रयत्न केला आहे. परमार्थाच्या निर्गुण निराकार रूपाशी ज्ञानमार्गाने एकरूप होऊन आत्मा परमात्मे अनुभवणे सर्वसामान्याच्या कोवतीत नसते. प्रापंचिकाला अनुसरता येण्यासारखा भक्तिमार्ग त्यांना सोपा वाटतो. परमात्म्याशी माता पिता बंधू सखा सेवक इत्यादी नाते जोडून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो.
परंतु किती झाले तरीही जवळीक असते. या नात्यातून अद्वैत अनुभवता येते असे नाही. परंतु प्रिया प्रियकर प्रिय प्राणेश्वर हे नाते मात्र असे असते की त्यातून भक्तिप्रेमाद्वारे परमात्म्याशी पूर्ण ऐक्य अनुभवता येते. येथे प्रिय आणि प्रियकर असे द्वैत राहत नाही. केवळ प्रेम भक्ती प्रेम एवढेच शिल्लक राहते. या नात्यात प्रणय, अनुराग, मान, रुसवा, उत्कंठा, विरह, आत्यंतिक सुख हे सर्व अनुभव येतात. म्हणून भक्त देवाशी पती पत्नी हे नाते मधुर नाते जोडून प्रेमाद्वारे त्याच्याशी ऐक्य साधण्याचा प्रयत्न करतात. हे नाते शृंगारमूलक असले तरी त्याची परिणती उत्कट भक्तीतून परमात्म्याक होत असते. गोकुळातील गवळणींनी कृष्णाशी हेच मधुर नाते जोडले. त्या कृष्णरूप होऊन गेल्या. या गवळणींनाच गोपी भक्तीचा एक आदर्श मानून अनेक भक्तांनी गवळणी लिहिल्या आणि स्वतः गवळण होऊन कृष्ण भक्तीतील मधुर भाव अनुभवला. ते गवळणीच्या भूमिकेतून कृष्णरूप झाले. निळोबांनी लिहिलेल्या गवळणी अशाच प्रकारे भक्तीच्या या उत्कट मधुर भावातून फुलून आले. परंतु भक्तीच्या ह्या उत्कट मधुर भावात त्यांनी आत्मा परमात्मा मिळण्याचे ऐक्याचे अनुसंधान करीत सुटू दिले नाही. निळा मने त्या हरिसी सांगाती, त्याही वर्ताती हरीच्या निवृत्ती, नाही उरविली दोन्हीपणे कंठ, वससी एकाएकी निजात्मयुक्ती ओ. हे अद्वैत भावाचे अनुष्ठान त्याच्या प्रत्येकी गवळणीत दिसून येते. हा त्यांचा गवळणीचा अनन्यसाधारण विशेष. ऐसे निज आत्म्या गोविंदा जीवे अनुसारिल्या सकळाही परमदा, हा त्या गवळणींचा मधुर भावाचा भक्कम पाया. त्यामुळे अत्यांतिक शृंगाराकडे कवीची वृत्ती कधीच ओढ घेताना दिसत नाही. हरीचे होणे हरी ते भजने हे या गवळणीचे खरे रहस्य. कृष्ण परमात्मा तोच आत्मरूपानं आपल्याच स्थिर. ते आत्मरूप सुख अनुभवणे हेच या गवळणीचे खरे श्रेयस आहे. याचाच अनुभव पुढील गवळणीत येतो. आपण आता काही गवळणींचं जे सांगितलंय ते बघूया. यासी पाहता ओ हृदयस्थ पाहिला, यासी बोलता ओ वेदूसी ढोकिला, यासी खेळता कुसंग दोष गेला, यासी भोगिता प्रत्यवाही गळाला ओ. ऐसा निजानंद परमात्मा श्री हरी, आम्ही लादलो भाग्याचा संसारी, नेतो आलिंगुया हृदयाच्या अंतरी, ऐसा निजबोधे निवाल्या सुंदरी हो. यासी विचारता परमार्थ हाती लागे, यासी विवरिता हे सिद्धांत ओळंगे, यासी विनटला समाधी पायी लागे, यासी विनविता आची वरियागे हो. यासी करू साता सहजची गोटी, स्वार्थ परमार्थ पुरुषात लागे पाठी, यासी मिठी द्याता यासी पडे मिठी, यासी गीती गाता ब्रह्मांड पडे पोटी ओम. यासी करोणी पुढे विचरी जनी मणी, यासी घेऊनी संगे वैसे ओ भोजनी, यासी निजोनी निज निज शयनी, याचे संग सुख घेऊन दिनी हो. निळा म्हणे निजाश्रमीची सकळा, ऐसा आरजा गवळणी त्या बाळा, ध्यानी म्हणे जीवी ध्याता गोपाळा, गेल्या विसरून संसार सोहळा. ही गवळण सर्व गवळणीत अत्यंत महत्वाची आहे. अर्थपूर्ण आहे, भावपूर्ण आहे. फक्त शब्दरचना समजली पाहिजे. भक्तीच्या मधुर भावातून आत्मेक्य साधू पाहणाऱ्या निळोबाच्या भक्ती साधनेचे द्योतक होय. विश्वात्मक परमात्मा आणि आपल्यातील चैतन्य रूपात्मा एक आहे याचे ज्ञान झालेला भक्त ऐक्याच्या अधिष्ठानावर कृष्ण परमात्म्याच्या मिलनाचं सुख अनुभवतो. हे सुख यासी निजवून निजो निज शयनी, याचे संग सुख घेऊ अनुदिनी. या शब्दात वर्णन करतो. तात्पर्य काय? कृष्ण परमात्म्यावरील गवळणीतील प्रेम म्हणजे निज सुखाचा सोहळा, आत्मसुखाचा महोत्सव आहे. निळोबांनी अध्यात्म विचारत सर्व गवळणीत व्यक्त केले. ऐकले ना कंठीची म्हणून येणे, केली निर्माण हो 14 भुवने, भोगून रंग हा बाळ ब्रह्मचारी, असा हा सर्व चराचराला व्यापणारा एकमेव द्वितीय हरी नाना रूपात भासतो. नाना दिलात भक्तांना भावतो. सर्वच गवळणी कृष्णाकार झाल्यामुळे सर्वांना तो आपलाच वाटतो, आपल्यातच कृष्ण भावतो. अशा प्रकारे निळोबांनी सर्व गवळणीतून कृष्ण परमात्म्याच्या ऐक्य सुखाचे अनुभव उत्कट शब्दात व्यक्त केले आहेत. आता आपण बघूया विरहिणी
जसं गवळणी बघितलंय तसं विरहिणी सुद्धा एक काव्य प्रकार. गवळणीतून जे परमात्म मिलनाचे सुख भक्तीच्या मधुर भावातून अनुभवाला येतं तेच विरहिणीतून येतं. विरहिणीत व्यक्त होणारी भक्तीची उत्कट अवस्था ही परमात्म्याच्या मिलन सुखाच्या अगदी अलीकडील अवस्था आहे. कारण विरहिणीच्या अत्यंतिक अवस्थेतच परमात्म्याच्या प्रीतीचं सुख सामावलेलं असतं. विरहिणीला कृष्णरूप परमात्म्याच्या भेटीसुखाचा मिलनाचा सुखसोहळा अनुभवायची अत्यंतिक तळमळ लागून राहिली. तिचे प्राण त्यासाठी कंठासी आलेले असतात. खाणे पिणे झोप सारे लौकिक व्यवहार तिने टाकलेले असतात. ती एक प्रकारे प्रियकराच्या मिलनासाठी आसावलेली निसंग अशी सैरी चाललेली असते. तिला हा विरह ताप सहन होत नसतो. परमात्म प्रीतीच्या उत्कंठतेच परमात्म प्रीतीचा सुख सोहळा अनुभवला येत असतो. ज्ञानदेव नामदेवापासून तुकोबा निळोबापर्यंत अनेक संतांनी या विरहातून परमात्म प्रीतीची परमोत्कट अवस्था अनुभवली. या ठिकाणी प्रिया प्रियकर प्रियो प्राणेश्वर किंवा पतिपत्नी ह्या प्रीतीचा मधुर भावच अधिष्ठित आहे. गवळणीत प्रत्यक्ष सहवास आहे, परंतु विरहित त्याहीपेक्षा उत्कट वाटणारा विरह. विरहानं प्रेम दुनावतं म्हणून संतांनी प्रियकर मानलेल्या परमात्म्याचा हा विरह मुद्दामच ओढून घेतलेला आहे. पहिल्या विरहित वानाची या मिसे यशोदेच्या घरी गेलेल्या गोपीला कृष्णाचं बाळरूप रांगत रांगत येताना दिसतं. त्याच्या त्या रूपात तिला परमात्मा स्वरूप भावतं आणि आनंदाचे आनंद माझा झाला, आजी सुखाचे सुखी लाभ केला, आजी हर्षाश हर्ष भेटी आला, अशी ती अवस्था होते. या परमात्मा दर्शनानं लौकिक जीवनातलं तिचे सहारे भोग सरून जातात. विषयांचा मन विटून जातं. हरीशी एकांत सुख ती अनुभवते. या अनुभव विराहाचा नाही तर परमात्म्याशी अनुभवलेल्या एकांत सुखाचा आहे. परंतु लौकिक जीवनच असं आहे की हे एकांत सुख तिला फार काळ अनुभवता येत नाही. दुसऱ्या विरहित ती म्हणते, या एकांत सुखात मी परमात्म्याशी एकरूप होऊन गेली होती, पण मला ह्या लौकिक जीवनात कुणी आणि कसं पुन्हा ओढून आणलं माहिती नाही. तेव्हापासून मी त्या निज सुखाला आचावलं. माझाच जीव मला पारखा झाल्यासारखं वाटू लागलं. मी तूपणाचा पर भाव पुन्हा जागा झाला. मी कोठून आले कोठे जाणारे याचं भान नाहीसं झालं. काम क्रोध हे लौकिक जीवनातले शत्रुघात करू लागले. नाना गर्भवासाच्या फेऱ्यात अडकून पडले. आता या संसार चक्राला मिटून गेली. श्रीरंगा, मला माझं पूर्वीचं स्थान पुन्हा प्राप्त करून दे. मला तुझ्या रूपात मिळून जाऊ दे. निळोबांची विरहिणी साधी सुधी नाही. ही विरहिणी परमात्मा श्रीकृष्णाला पूर्वीचं स्थान मागते आहे. याचा अर्थ ज्या अनादी अनंत विश्वव्यापक परमात्म्याचा तत्वाचा अंश घेऊन ती जन्माला आली, त्या परमात्मा तत्वाकडे तिला पुन्हा जायचं. जेथून ती आली तिथं जाण्यासाठी ती उत्सुक. त्या नामरूपात्मक मायावी जगाचा तिला वेट आला. ज्या परमात्मा स्वरूपी मिळून गेल्यानं, आपलं अस्तित्व मिळून गेल्यानं जे एकांताचं सुख मिळतं हे तिला हवं. या जगात जन्माला आल्यानं त्यात परमात्मा मिलनाच्या सुखाला ती आचवली. म्हणून ती विरविणी परमात्म्याला विनवते आहे की, मी आत्मरूपानं ज्या परमात्मा रूपापासून या जगात आले, त्या जगाचा आता मला कंटाळा आला. मला स्वस्वरूपी मिळून जाऊ दे. परमात्मा मिलनासाठी जीवात्म्याची झालेली तळमळ निळोबांनी विरहिणीच्या रूपानं या विरहिणीत व्यक्त केली. विरहिणी म्हणजे की तिची अवस्था म्हटली की तिची अवस्था वर्णन करण्याचे काही संकेत ठरलेले. त्या विरहिणीला आपल्या प्रियकराची ओढ लागलेली असते. त्यामुळे तिला त्याच्या भेटीविना अन्नपाणी गोड लागत नाही. तिच्या शरीराला कंप सुट्ट, अंग ज्वारानं पणपणून गेलेलं, सुमनशय्या चंदनाची उटी वाळा यांचा काही उपयोग होत नाही. ती क्रूज झालेली असते. प्राणकंठाशी येता अशा स्थितीत तिला काय झालंय त्या आसपासच्या आयाबायांना समजत नाही. कोणी पंचाक्षरी म्हणतो, कोणी कुलदेवतेला प्रार्थना करा म्हणतो, कोणी गोंधळ घाला म्हणतो. ही सर्वांची धांदल पाहुणे कृष्णरूपी कृष्ण सखी आपल्या सखीला म्हणते की हे सारे उपाय व्यर्थ. नंदाचा नंदन मला एकांतात भेटावा. विरहिणीच्या ह्या अत्यंतिक भावनेशी निळोबा समरस होता आणि या परमात्म्याच्या विरहाचा सुख सोहळा अनुभवता. कृष्ण सखा हा परमात्मा आहे. विरहिणी जीवात्म्याला परमात्म्याच्या मिलनाची ओढ लागलेली ती लौकिक शृंगाराच्या भाषेत व्यक्त करते. तिच्या हृदयात कामाचा म्हणजे परमात्मा मिलनाचा उत्कट भावनेचा संचार झालेला असतो. ही मिलनाची आस जन्ममरणाच्या येरजारा चुकविण्यासाठी लागलेली असते. त्यासाठीच ती म्हणते, काय म्हणते, ऐसे बोलली त्या जीवीच्या जीवलागा, झाला विरह तो वाचवा सुभगा.
आना पाचरुणी हो एकांत श्रीरंगा, दुजा उपयोची न चले या प्रसंगा ओ. हृदयी हृदयी ओताची या कामाचा संचार, न्यावा एकांतासी निष्काम यदुवीर. या ठिकाणी तिच्या ठाई झालेला कामाचा संचार हा निष्काम यदुवीरांच्या मिलनासाठी, त्या मिलनात तिलाही निष्काम व्हायचं, अशा प्रकारच्या मिलनास ती उत्कीट झाली आहे, हे महत्वाचे. हा परमात्मा तिला आत्मरूपात भेटतो. आत्मा परमात्म्याचं ऐक्य तिच्या अनुभवाला येतं. मग कळून येतं की माझीच मला ने, मलाच मी भुलले हो, मलाच मी भुलले होते. माझी मजसी तो पडियले भुली, गेले मर्यादा तो विसरून आपुली. याचे मात्र पडतासी सावली, वृत्ती तदाकार होणिया ठेली हो. भक्तीच्या मधुर परमोत्कट अवस्थेत ती आपली खरंच रेस मानते आणि म्हणते, ए सिया सुका माझी रावण सुखरूप, दुजा वागो नेदी आड येऊ संकल्प, भोगी न याचेची ओ सर्वदा पडदम, करुणी भावना अखंड तद्रूप हो. एसी निश्चयासी सांगितली मात, तुम्ही ऐका हो कृपावंत संत. अशा प्रकारे निळोबा विरहिणीच्या माध्यमातून परमात्म्याला आपला प्रियकर मानून त्याच्या विरहात परमोत्कट अशी भक्तिप्रेमाची अवस्था अनुभवतात. रती हा मानवी जीवनातला स्थायी भाव, त्यातूनच प्रेम उदयास घेतो, निर्मितीला तो प्रेरक ठरतो. त्याचीच उन्नती झाली म्हणजे परपुरुषाऐवजी परमपुरुषाची ओढ लागते. त्या ओढीतून उत्कट भक्तिभाव उदयास येतो. भक्ती प्रेमाने अहंकाराचा पूर्ण निराश होऊन जीवात्मा शरीर भावापासून मुक्त होतो, त्याचे परमात्म्याशी ऐक्य होते. हेच जीवात्मा परमात्म्याचे मिलन होय. यालाच अद्वैत म्हणतात. अद्वैताची परमात्मा स्वरूपासी सरमस होण्याची अवस्था म्हणजेच अद्वैतानुभूती. या अनुभूतीतून जीवनाला समग्रता प्राप्त होते. ही समग्रता प्राप्त करून घेण्यासाठी संतांनी आपल्या ठिकाणच्या रती या भावाला उन्नत करून स्वतः प्रेयसी बनवले. परमपुरुषाच्या उदात प्रेमाच्या आळवणी करू लागले. अशा प्रकारे प्रीती भक्ती मुक्ती अशा या मधुरा शक्तीच्या अवस्था अनुभवायला येतात. निळोबाने गवळणी आणि विरहाच्या याच भावानुभूतीसाठी लिहिल्या असे म्हटल्यास अतिशोक्ती होणार नाही. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया.